आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने प्रतीक्षा करत होतो। अशा पद्धतीची अखेरकार आनंदाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। अनेक दिवसांपासून बहिणी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होत्या, अखेरकार ती बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता सरकारने बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 अतिशय महत्त्वाच्या बातम्या आणि आनंदाच्या बातम्या आता समोर आल्या असून आता बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे। भरीव अशी रक्कम ही बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। एक नाही, दोन नाही, तर काही बहिणींच्या खात्यावरती तब्बल आता 3 हप्ते देखील या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती आता 4,500 रुपयापर्यंत हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। कोणत्या बहिणींना 4,500 रुपये भेटणार, सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता कोणत्या 3 अतिशय महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत, त्याचबरोबर आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, त्याचबरोबर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नव्हते तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते कधी जमा होणार आणि ज्या बहिणींनी ई-केवायसी केलीच नव्हती तर अशा बहिणींच्या देखील खात्यावरती नेमके पैसे कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे, त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता कशा पद्धतीने पैसे जमा होणार, आज कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार का, उद्या कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, कोणत्या हप्त्याचे पैसे जमा होणार, सर्व काही माहिती म्हणजेच की ए टू झेड माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने प्रतीक्षा करत होतो। अशा 3 अतिशय महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत। लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून आता एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच की JR हा प्रसिद्ध झाला असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। आता पहिली आनंदाची बातमी कोणती आहे, दुसरी आनंदाची बातमी कोणती, तिसरी आनंदाची बातमी कोणती आहे, तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार, ई-केवायसी बद्दलची कोणती बातमी आहे, सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तुमच्या खात्यावरती देखील पैसे कधी जमा होणार, आज जमा होणार, कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार, ते देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता पहिली जी आनंदाची बातमी समोर आली आहे ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। स्क्रीनवरती बघू शकता लाडक्या बहिणींसाठी पहिली आनंदाची बातमी आता समोर आली आहे। पहिली आनंदाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू, त्यानंतर दुसरी आनंदाची बातमी बघूयात आणि त्यानंतर तिसरी आनंदाची बातमी बघूयात। म्हणजेच की सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, कोणता हप्ता जमा होणार, ए टू झेड माहिती तुम्हाला आता समजणार आहे। त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून, फक्त 2 ते 3 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता या ठिकाणी बघू शकता, निवडणुकीच्या पूर्वी आपल्याला काहीतरी सकारात्मक बातमी मिळेल असा अंदाज आपण या ठिकाणी आधीच व्यक्त केला होता। आता सध्या जर बघायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महिला मतदारांना खुश करण्याचा देखील
सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यामध्ये येत आहे, म्हणजेच की बहिणींना खुश करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आता निवडणुकीमध्ये जर या ठिकाणी म्हणजेच की बहुमत मिळवायचं असेल तर मतदानाची आवश्यकता असते जास्त. या ठिकाणी म्हणजेच की मतदान आपल्या बाजूला असणं आवश्यक असते आणि याचा म्हणजेच की सर्व गोष्टींचा विचार करत सरकार काय करत आहे तर लाडक्या महिला मतदारांना म्हणजेच की थोडक्यात या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. आता मुख्यमंत्री म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री असतील तसेच एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देखील आता महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत आहेत. आता तुम्हाला तर माहितीच असेल की अजितदादा देखील बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेत होते, परंतु अजितदादा यांचं निधन झालं आहे, तुम्हाला देखील माहितीच असेल. परंतु अजितदादा यांच्या निधनानंतर जे अजितदादा यांच्याकडे पद होतं अर्थमंत्री ते आता मुख्यमंत्र्यांकडे आलं आहे आणि अजितदादांचं उपमुख्यमंत्री पद हे अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आलं आहे. बऱ्याच बहिणींना वाटत होतं की अजितदादा यांच्या निधनानंतर लाडकी बहीण योजनेवरती परिणाम होणार, लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु तसं काही नाही बघा. म्हणजेच की अजितदादा यांच्या निधनामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली असली तरी लाडकी बहीण योजनेवरती याचा परिणाम काहीच नाही असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर बघा आता सध्या जर विचार करायला गेलं तर सध्या आता सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी मोठे पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये येत आहे. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता, म्हणजेच की आता काही कारणास्तव बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांच्या खात्यावरती नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की या दोन हप्त्यांचे 3,000 रुपये जमा झाले नव्हते. तर अशा बहिणींसाठी देखील सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून अशा बहिणींच्या खात्यावरती आता रखडलेला हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला. म्हणजेच की सरळ आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर पात्र असताना सुद्धा ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता या ठिकाणी मागील 2 हप्ते जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने बहिणींसाठी मोठे पाऊल उचलले असल्यामुळे ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नव्हते तर अशा बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता सर्वात महत्त्वाची अपडेट आता म्हणजेच की पहिली जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा पहिली जी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की राज्य सरकारने बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला. ज्या बहिणींच्या खात्यावरती पात्र असताना सुद्धा 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला. म्हणजेच की मागील रखडलेले हप्ते आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार. ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता 17वा आणि 18वा हप्ता जमा होणार आहे आणि यासाठी म्हणजेच की राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असल्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर कदाचित तुमच्या देखील खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर आता तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा होईल. ही झाली आता पहिली आनंदाची बातमी. त्यानंतर दुसरी आनंदाची बातमी कोणती आहे तर बघा तर आता सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे KYCची वेबसाईट पुन्हा एकदा ऑनलाईन सुरू झाली आहे. अनेक बहिणींची KYC चुकली होती किंवा काहींच्या अर्जावरती सरकारी नोकरदार असा चुकून शेरा आला होता ज्यामुळे त्यांचे हप्ते थांबले होते. आता तुम्ही ही दुरुस्ती ऑनलाईन करू शकता. अंगणवाडी सेविकाकडे जाण्याची वाट न पाहता तुम्ही स्वतःही अपडेट करू शकता. ही तुमच्यासाठी शेवटची संधी असू शकते. त्यामुळे लवकरात लवकर आपली KYC पूर्ण करून घ्या. म्हणजेच की KYC करण्याची जी वेबसाईट होती ती आता पुन्हा सुरू झाली असल्यामुळे ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती KYC अभावी पैसे जमा झाले नव्हते तर अशा बहिणींना आता पुन्हा एकदा शेवटची संधी देण्यामध्ये आली असल्यामुळे ज्या देखील बहिणींची KYC पूर्ण नसेल तर अशा बहिणींनी तात्काळ KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. KYC ची वेबसाईट आता पुन्हा सुरू झाली असल्यामुळे
ज्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण नव्हती तर अशा बहिणींना दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की ही देखील आनंदाची बातमी म्हणजेच की बघायला मिळत आहे. ज्या बहिणींची ई-केवायसी झाली नाही तर अशा बहिणींना आता पुन्हा ई-केवायसी करण्याची संधी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता बहिणींना नक्की दिलासा मिळणार आहे. त्यानंतर तिसरी जी आनंदाची बातमी आहे तर ज्या 24 लाख लाडक्या बहिणींचे हप्ते प्रलंबित होते किंवा जे वेटिंग वरती होते त्यांच्यासाठी सरकारने एक महत्वाचा GR प्रसिद्ध केला आहे. ज्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत तर अशा बहिणींना आता 4,500 रुपयापर्यंतची रक्कम मिळणार आहे. यामध्ये 17वा, 18वा आणि 19व्या हप्त्याचा समावेश आहे. म्हणजेच की आता बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता 4,500 रुपये जमा होणार. आता हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे, कोणत्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार, कोणत्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आणि कोणत्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार. बघा, सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. पात्र असताना सुद्धा ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि आता जानेवारी महिन्याच्या नवीन 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने 4,500 रुपये जमा होणार. त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जानेवारीच्या नवीन 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार. म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते हे पूर्णपणे जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होईल. म्हणजेच की 1,500 रुपये जमा होतील. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची ही देखील म्हणजेच की बहिणींसाठी दिलासा देणारी बातमी आपल्याला बघायला मिळत आहे. आता सरकार देखील बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेत असल्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच की पैसे तर जमा होणार, हप्ता तर जमा होणार नाही, परंतु नेमका हप्ता कधी जमा होणार, नेमके पैसे कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नव्हते तर अशा बहिणींनी तात्काळ या ठिकाणी म्हणजेच की जी काही चूक असेल तुमची ती दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. जर ई-केवायसी मध्ये तुमची काही त्रुटी असेल किंवा जर चूक असेल तर ती तात्काळ दुरुस्त करा. जर तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा किंवा आता या ठिकाणी ई-केवायसी करण्याची वेबसाईट सुरू झाली आहे, त्यावरती दुरुस्तीची संधी देण्यामध्ये आली असल्यामुळे ज्या देखील बहिणींची ई-केवायसी पूर्ण नसेल तर अशा बहिणींनी ई-केवायसी पूर्ण करा आणि ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. पैसे कधीपासून मिळणार तर बघा, सध्या बघा आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या काळातच म्हणजेच की या ठिकाणी जर बघायला गेलं तर अजून साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. खरं तर निवडणुकीच्या आधी म्हणजेच की 6 फेब्रुवारी याच दिवशी पैसे जमा होण्याची दाट शक्यता होते, परंतु काही कारणास्तव पैसे जमा होऊ शकले नाही. परंतु साधारणतः अजून 3 ते 4 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारने अद्याप देखील अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी या ठिकाणी साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारच्या माध्यमातून देखील आता महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. ज्या बहिणी पात्र असतील, ज्या बहिणी योजनेच्या निकषात बसत असतील तर अशा बहिणींचे पैसे कोठेही जाणार नाहीत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची राज्यभरातील सर्व बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. पुन्हा एकदा सर्व काही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींसाठी राज्य सरकारने एक शासन निर्णय प्रसिद्ध केला असून आता बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे हप्ता न जमा झालेल्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर आता ई-केवायसी करण्याची वेबसाईट पुन्हा सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे ज्या देखील बहिणींची केवायसी झाली नव्हती तर अशा देखील बहिणींना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. जर तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर ई-केवायसी करून घ्या आणि त्यानंतर ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती
मागील हप्ते जमा झाले नव्हते तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते आणि सध्याचे हप्ते असे एकत्र जमा केले जातील आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता फक्त या ठिकाणी नवीन हप्ता जमा केला जाईल। जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर फक्त आता 19वा हप्ता जमा केला जाईल। जर तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्या खात्यावरती 17वा, 18वा आणि 19वा हप्ता जमा केला जाईल। जर तुमच्या खात्यावरती 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्या खात्यावरती 18वा आणि 19वा हप्ता जमा केला जाईल। तर हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा बहिणींनी KYC मधील जे काही त्रुटी असेल ती दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुमची काय म्हणजेच की अडचण असेल, तक्रार असेल तर तुम्ही 181 या हेल्पलाईनवरती कॉल करू शकता। 181 या नंबरची हेल्पलाईन बहिणींसाठी सरकारने सुरू केली आहे। बहिणींच्या तक्रारींच्या निवारणासाठी 181 यावरती तुम्ही संपर्क साधू शकता। तसेच त्याचबरोबर जर तुमची इतर काही अडचण असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांशी देखील संपर्क साधू शकता। आता जानेवारी महिन्याचा हप्ता जर कधी मिळणार याचा जर विचार केला तर अजून साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे आणि जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप देखील जमा झाला नाही। शक्यतो फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता आता या ठिकाणी लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे। निवडणुकीचा काळ सुरू असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच इतर बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।